नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. भूमिका नवोदय या कथेच्या 20व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अभिजित आणि भूमिकाच्या नात्यातील भावनिक बंध आता घट्ट होत असताना करणच्या भूतकाळाच्या कृत्याचे सावट त्यांच्या नात्यावर आता काय परिणाम करणार? चला तर मग ऐकूया आजचा हा विशेष भाग. अभिजित आत जाऊ लागला होता तेव्हा करणने त्याला हाक मारली. दादा! करणचा आवाज ऐकताच अभिजितचे पाय जागीच थांबले. करण त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याची मान खाली झुकलेली होती. तो हळूच म्हणाला, तुम्हाला नेहमी तेच खरं वाटतं जे तुमच्या मनात असतं. मी तिथे असा दारू पिऊन धिंगाणा घालत नव्हतो. मित्र होते तर थोडासा हट्ट करत होते. माफ करा. करणने माफी मागितली, पण अभिजित गंभीरच राहिला. करणची लाजेने खाली झुकलेली मान बघून अभिजित सपाट आवाजात म्हणाला, तुला जे करायचं आहे ते करत राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं भविष्य आपल्याच हातात असतं. दुसऱ्यांना सांगणं सोपं असतं, पण स्वतःच्या आचरणात आणणं अवघड असतं. ज्या माणसाला आपण कायम तिरस्काराने बघत आलोय त्या माणसासारखा बनायला निघालास तू. मोठ्या भावाचं हे ऐकून करणचं मन सुन्न झालं. त्याला मनातून खूप वेदना झाल्या. कालही अभिजितने आपण बापाचा वारसा सांभाळत असल्याचे म्हटलं होतं. करणला ठाऊक होतं की तो जरी सर्वात लहान असला तरी वडिलांच्या सवयीमुळे आणि बेजबाबदारपणामुळे अभिजित त्याला मुळीच पसंत करत नव्हता. हे अभिजितने त्याला बोलूनही दाखवलं होतं. तरीसुद्धा अभिजित त्याची तुलना वडिलांशी करत होता. करणच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. तुम्ही नेहमीच असंच करता. तुम्हाला तुमची चूक कधीच दिसत नाही, पण दुसऱ्याची चूक दिसली की ती अजिबात सहन होत नाही. स्वतःवर ताबा ठेवायचा प्रयत्न करूनही करण बोलून गेला. अभिजित तिथून निघणार होता, पण करणचं हे बोलणं ऐकून तो थांबला. करणने अभिजितकडे बघत म्हटलं, स्वतः चुका केल्या की सगळं बरोबर असतं आणि दुसरे चुकले की दोष देणाऱ्यासाठी हजर असतात. तुमच्यावर कोणी वचक ठेवायलाच नाहीये ना, त्यामुळे तुम्ही सगळ्यांवर ओरडत असतात. माझा असा कोणी मित्रच नाही का? कधी कोणासोबत दिसलो की तुमची लगेचच चौकशी सुरू होते. चूक झाली, माझ्याकडून माफ करा. एवढं बोलून करण कामासाठी निघून गेला. करणला जाताना बघून अभिजितने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचे कधी मित्र होतेच कुठे? त्याला या जगाची कधी पडली होती का? अनुज आणि अभिजितची मैत्री पूर्णपणे अनुजमुळेच टिकून होती. अनुज वकील होता आणि त्याचे स्वतःचे काम होते. दोघांचं बोलणं आणि भेटणं फारसं होत नव्हतंच. अभिजितने पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला, सुस्कारा सोडत, आणि तो आत आला. सुमती देशपांडे यांना बघून अभिजितला काहीतरी आठवलं. त्याने लगेचच खिशातून पैसे काढून सुमती देशपांडे यांच्याकडे पुढे केले. आई, हे ठेव. तोपर्यंत तुमच्या हस्ते खरेदी करून घ्या. घर खर्चासाठी 3 दिवसात पैसे देतो आणि काव्याच्या मुलाच्या मुंजीसाठी, भूमिकासाठी, विशालसाठी आणि बाकीच्यांसाठी जे कपडे घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही आज किंवा उद्या दुकानात जा. पण बाळा, मग तुला हप्ता द्यायचा होता ना, सुमती देशपांडे म्हणाल्या. त्यावर अभिजितने उत्तर दिलं, तुम्ही तुमचं काम करा ना. आणि त्याला पैसे दिलेत की नाही अजून? अभिजितने करणबद्दल विचारलं. ते ऐकून सुमती देशपांडे म्हणाल्या, त्याची सवय बिघडत चालली आहे. काही गरज नाही. त्याला मग सवय सुधारवण्यावर लक्ष द्या. रिकाम्या खिशाने बाहेर पडलं की काय होतं? हे बघा, वेळ आहे, देऊन टाका पैसे. अभिजितने आईकडे न बघता अगदी व्यस्त स्वरात म्हटलं. त्याने पर्समधून पैसे काढून सुमती देशपांडे यांच्याकडे पुढे केले. तर त्या म्हणाल्या, सवय पण स्वतःच बिघडवता. पैसे देण्याची गरज काय? कमवायला लागलाय तो बघून घेईल. हे काय बोलणं झालं? तुम्ही सुद्धा कधीतरी अचानक कामासाठी बाहेर जावं लागलं, कधी कुठे काय खर्च येईल कोण जाणे. तुम्ही सुद्धा देऊन टाका त्याला. अभिजितने मान हलवली. रिकाम्या खिशाने बाहेर पडणं कसं असतं हे अभिजितला चांगलं माहीत होतं. म्हणूनच त्याने कधीही आपल्या घरच्यांना त्याची जाणीव होऊ दिली नव्हती. अभिजित तिथेच बसला होता. तेवढ्या स्वयंपाकघरात शेजारीच उभी असलेली भूमिका तिथे आली. तिने अभिजित आणि सुमती देशपांडे यांना चहा दिला. भूमिका तिथेच उभी राहून अभिजितकडे बघत राहिली. तिच्या मनात थोडा राग होता, पण काळजी कशी लपवणार? आईने जरी करण कमवता झाला आहे म्हणून त्याला पैसे देण्यास नकार दिला होता, तरी जो माणूस नेहमी तिची प्रत्येक गरज ती मागण्यापूर्वीच पूर्ण करायचा, तो करणची काळजी कशी काय नाही घेणार? बाळ, आज आमच्यासोबत तू पण चल, सुमती देशपांडे म्हणाल्या. त्यावर भूमिका म्हणाली, आई तुम्हीच बघा, मी जरा. तिचं बोलणं पूर्ण होण्याआधी सुमती देशपांडे म्हणाल्या, तू बघशील सगळं, मी काही ऐकणार नाही, सांगून ठेवते. अभिजित, सांग तुझ्या बायकोला. अभिजितने आईकडे पाहिलं. आधीसारखा तो तिच्याशी मोकळ्यापणाने बोलत नाही हे सुमती देशपांडे यांनी पाहिलं होतं. म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक असं म्हटलं होतं. पण अभिजितने आईच्या बोलण्यावर भूमिकाकडे पाहून काहीच बोललं नाही. आज घेऊनच जाणार, निघतो आम्ही, सुमती देशपांडे म्हणाल्या आणि पैसे घेऊन उठून आपल्या खोलीच्या दिशेने निघून गेल्या. भूमिका तिथून निघू लागली तेव्हा अभिजितने तिचा हात धरला.
थांब जरा. भूमिकाने अभिजितकडे बघून आपले डोळे बारीक केले. अभिजितने आपली पिशवी किंवा पाकिट काढत म्हटलं, हे तू ठेव आणि आईसोबत खरेदीला जा. तो विषय वेगळा आहे. तू समजून घेत नाहीयेस. तू माझी पत्नी आहेस. तुझा खर्च उचलणं माझी जबाबदारी आहे. अभिजित तिला समजवू लागला. पण त्याचं हे बोलणं भूमिकाच्या मनातील चीड आणखीन वाढवून जायचं. अभिजित जे काही म्हणायचा, त्याची बोलणी, त्याची विचारसरणी सगळं भूमिकाच्या मते अगदी वेगळंच असायचं. म्हणूनच भूमिका नेहमी अभिजितचं मूल्यमापन करत असायची. अभिजितने तसं काही चुकीचं केलं नव्हतं. ही खूपच सामान्य गोष्ट होती. भूमिका अभिजितला काहीतरी बोलणार तेवढ्या सुमती देशपांडे तिथे आल्या. त्या पैसे घेऊन निघून गेल्या. भूमिकाने अभिजितसाठी नाश्ता वाढला आणि त्याच्याकडे बघत काहीतरी विचार करू लागली. भूमिका विचार करत होती की हा माणूस असा कसा होता जो सगळ्यांसाठी सर्व काही करत असूनही स्वतःला अपयशी समजत होता. अभिजितने आपली स्वप्न, शिक्षण, वेळ सगळं काही आपल्या माणसावर खर्च केलं होतं. त्यानंतरही त्याला वाटायचं की त्याने काहीच केलं नाही. भूमिकाने एक दीर्घ श्वास घेतला. नाश्ता करून अभिजित निघून गेला होता. अभिजित जाताच भूमिका भांडी गोळा करू लागली आणि अभिजितचा विचार अजूनही तिच्या मनात तसाच ताजा होता. हे सुद्धा मला समजत नाही की पुरुष स्त्रियांना यासाठी जबाबदारी आणि ओझं का समजतात. वरून त्यांचं बोलणं तर अजूनच जास्त विचित्र असतं. अभिजितबद्दल विचार करत भूमिका म्हणाली. आजच्या गोष्टी तिच्या मनात होत्या. आजच्या असो किंवा जुन्या. वेगळी गोष्ट म्हणजे भूमिकाकडे त्याबद्दल विचार करायला वेळच नसायचा. अजूनही इकडे येईपर्यंत तिने याच गोष्टीचा विचार केला होता. पण इथे येताच ती पुन्हा कामात मग्न झाली होती. जेव्हा दुकानात यायचं तेव्हा कामातून सावड कुठे मिळायची. एक बाजूला या सगळ्या गोष्टी, घरात एवढी कामं आणि त्यानंतरही अभिजितच्या मनात करणला घेऊन चिंता होती. माहीत नाही तो काय करेल. या नोकरीत अडकून मित्राच्या नादात आपली सवय तर खराब करून घेणार नाही ना. कुठेतरी अभिजितला एवढा विश्वास तर होता की त्याचा भाऊ आपल्या बापासारखा मद्याची सवय लावणार नाही. पण त्याला ज्या गोष्टीची सर्वात जास्त घृणा होती ती गोष्ट तो कशी सहन करणार. व्यवस्थित सवड तरी रात्री आल्यानंतर मिळायची. पण आज जेव्हा अभिजित आला तेव्हा त्याने पाहिलं की करण घरातच होता. करणला समजवणं आता भूमिकाला निरर्थक वाटू लागलं होतं. त्यामुळे करणला काहीच न बोलणे तिने योग्य समजलं. अभिजित येऊन हात तोंड धुवू लागला. करण कपडे बदलून बाहेर आला होता. करणला बघून सुमती देशपांडे म्हणाल्या, हे घे, ठेवून घे. आपल्या साडीच्या लांब पदराला बांधलेल्या नोटीची थप्पड काढून त्यांनी करण पुढे केली. करण आईकडून पैसे घेत म्हणाला, माझ्याकडे तर नव्हतेच. करणच्या एवढ्या बोलण्याने सुमती देशपांडे यांना सकाळी झालेली मुलाची आठवण झाली. करण नेहमीच असा विचार करायचा. अभिजित बोलतच होता, त्याने दिले होते. सुमती देशपांडे यांच्या एवढ्या बोलण्याने करणचं हस ओसरलं. त्याने अभिजितकडे तिरकस नजरेने पाहिलं. अभिजित यावेळी हातपंपावर तोंड धुत होता. करणने काही हिशोब करून 500च्या 3 नोटा स्वतःकडे ठेवल्या आणि बाकीचे उरलेले पैसे परत आईला दिले. माझ्याकडे नाही येत म्हणून ठेवून घेतले. भाड्यासाठी पुरतील. जेव्हा पगार येईल तेव्हा देऊन टाकू. करणच्या एवढ्या बोलण्यावर सुमती देशपांडे ओठ चावत त्याच्याकडे बघू लागल्या. आज पहिल्यांदाच असं घडलं होतं की करण स्वतःकडे दिलेले पैसे परत करत होता. नाहीतर तो नेहमीच अभिजितकडे मागून मागून पैसे घ्यायचा. करणची ही गोष्ट अभिजितनेही लक्षात घेतली होती. अभिजितला आश्चर्यही वाटलं होतं. मग त्याच्या ओठावर उपरोधाचं हसू आलं. त्याने काहीच म्हटलं नाही. अभिजितने जेवण केलं आणि शांतपणे उठून निघून गेला. करणही उठून आपल्या खोलीत निघून गेला. अभिजितबद्दलचे विचार करणच्या डोक्यातही होते. सर्व काही जाणून बुजूनही अभिजितने असं कसं बोलून दिलं. तो अगदी आपल्या बापासारखाच होता. तुम्हाला वाटतं ना की मी काही करू शकत नाही, पण मी करून दाखवीन, बघून घ्या. करण जणू स्वतःलाच आठवण करून देऊ लागला. करणने अभ्यासाच्या टेबलजवळ येऊन आपली पुस्तक उघडली. तो बसून अभ्यास करू लागला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता आली होती. भूमिका मोकळी होऊन आपल्या खोलीत आली. तिने कपडे बदलले. आरामदायी टी शर्ट आणि पैजाम्यामध्ये आज तिने मोकळा श्वास घेतला होता. तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू आलं. आता काव्याकडे जावं लागेल. त्यात किती वेळ लागेल. मग अभिजितशी बोलू त्यांच्याशी. तिने स्वतःशी म्हटलं. अभिजितशी बोलायचं होतं, चांगल्या प्रकारे बोलायचं होतं. त्यामुळे वेळेची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. अभिजित त्याच्या ठरलेल्या वेळी थकल्या भागलेला परत आला.
घरी आल्यानंतर त्याच्या वाटेला काही तासाचा सुखाचा श्वास यायचा. अशा वेळी त्याला त्रास न देणं तिला बरं वाटलं. अभिजितची नजर भूमिकावर पडली तेव्हा आज ती काहीशी बदललेली वाटली. त्याचं लक्ष तिच्या कपड्याकडे गेलं आणि बदल काय होता ते त्याला समजलं. आज तुम्ही इतके शांत? बोलता बोलता अभिजित थांबला, पण हे ऐकताच भूमिकाने त्याच्याकडे डोळे वटारले. तुम्हाला तर असं वाटतं की मी खूप बोलते, पण मी असं कधी बोललो? अभिजितने अत्यंत निरागसपणे म्हटलं. खरंच अभिजितच्या बोलण्यात वेगळं वळण देणं त्याला उत्तम प्रकारे जमायचं. भूमिका त्याच्याकडे बघत आपल्या कमरेवर हात ठेवून म्हणाली, तुम्ही थेटपणे म्हणाला नाही, पण तुमच्या बोलण्याचा अर्थ तोच होता. सगळं समजतं मला. भूमिकाने आपलं तोंड असं काहीतरी करून ठेवलं होतं की त्या क्षणी ती खूप गोड दिसत होती. तिच्याकडे बघताना अभिजितच्या ओठावर एक प्रेमळ हसू आलं, जे बघून भूमिका आणखीनच चिडली. बघा बघा कसे हसत आहात तुम्ही. अरे, अभिजितला हसू आलं. त्याच्या हसण्यावर भूमिकाचा राग आणखीन वाढला. ती तोंड वाकडं करून तिथून निघू लागली तेव्हा अभिजितने तिचा मनगट पकडला आणि एक झटक्यात तिला आपल्याकडे ओढून घेतलं. भूमिका तोंड वाकडं करून अगदी नाराजीने अभिजितकडे बघू लागली. मी कधी बोललो असं? सांग जरा. अभिजितने पापण्या न लावता तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. अभिजितची खोल नजर झुकवली. अभिजित तिच्या डोळ्यात खोलवर पाहत होता, जे बघून भूमिकाचे गाल आपोआपच लाजेने लाल झाले होते. अभिजित एकटक भूमिकाकडे बघत राहिला. आतापर्यंत भूमिका त्याच्याशी भांडायचे बहाणे शोधत होती आणि आता त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून नजरही मिळू शकत नव्हती. सांगा, कधी बोललो मी? एकटक तिच्याकडे पाहत अभिजित म्हणाला. ते ऐकून भूमिका मंद आवाजात म्हणाली, येताच म्हणालात, तुमचं सगळं समजतं मला. यावेळी प्रयत्न करूनही भूमिका खोटी नजरही दाखवू शकली नाही आणि खोटा रागही व्यक्त करू शकली नाही. अभिजितला त्रास देण्यात तिला मज्जा यायची, म्हणूनच ती हल्ली जाणीवपूर्वक अशा प्रकारे बोलायची. अभिजितने डोळे बारीक केले तर भूमिका प्रयत्न करूनही आपलं हसू लपवू शकली नाही. तिच्या ओठावर फुलणारा हलकंसं हसू बघून अभिजितही हसला. त्याने दीर्घ श्वास घेतला. मज्जा येते का तुला असं मला त्रास द्यायला? तिच्या कमरेभोवती हात गुंडाळत अभिजितने विचारलं. भूमिका दात ओठ दाबून आपलं हसू रोखून धरू लागली, पण अभिजितने तिच्या कमरेवरील पकड अधिक घट्ट केली. त्याने तिला आपल्या बाहूत घट्ट मिठीत घेत आपल्या जवळ आणत म्हटलं, तुलाच विचारत आहोत मॅडमजी. यावेळी भूमिका खदखळून हसली आणि अभिजितच्या छातीवर आपला हात ठेवून तिने प्रामाणिकपणे उत्तर दिलं, मला मज्जा येते तुम्हाला त्रास द्यायला. अभिजितने आपले डोळे बारीक करून तिच्याकडे पाहिलं, पण तिला अशा प्रकारे हसताना बघून त्याच्या ओठावरही आपोआप हसू फुललं. त्याने भूमिकाचा हात आपल्या ओठाच्या जवळ नेला आणि हलकेच किस करत म्हणाला, हसताना छान दिसतेस. भूमिका चापळली. लाजेची एक हलकीशी लाली तिच्या चेहऱ्यावर पसरली. अभिजित तिच्या अशा प्रकारे मोकळ्यापणाने कधी स्तुती करायचा का? अभिजितकडे बघत भूमिकाने विचारलं, इतकं लक्ष गेलं कधी तुमचं? अभिजितला हा एक प्रकारे टोमणाच वाटला, कारण त्याच्या बाजूने यामध्ये कमतरता होती आणि तो हे जाणून होता. तो काही बोलू शकला नाही. तेवढ्यात भूमिका म्हणाली, आता बोलती बंद करावं लागतं कधी कधी. अभिजितने आपली चूक मान्य करत उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकून भूमिका शांत झाली. तिने तर नुसतं मज्जेत म्हटलं होतं, पण अभिजित तिच्या बोलण्याचा अर्थ कोणत्या थराला घेऊन गेला होता. आपला हात अभिजितच्या छातीवरून बाजूला करत भूमिका अगदी हलक्या फुलक्या अंदाजात म्हणाली, तुमचं बोलणं सुद्धा माझ्या समजापलीकडचं असतं आणि कदाचित माझं बोलणं तुमच्या समजापलीकडचं असतं का? काय झालं? अभिजितने विचारलं. त्याला वाटलं की भूमिकाची कोणतीही गोष्ट त्याला समजत नाही. तो तिच्याकडे पाहत दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, सांग ना भूमिका, काय झालं? तिची ती शांतता जणू अभिजितला घाबरवत होती. कोणाच्या नाराजीची भीती, कोणाच्या सोडून जायची भीती, कोणाच्या मौनची भीती किती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. अभिजितने तिचे वेगवेगळे रूप पाहिले होते. कधी वडिलांच्या भांडण्यापूर्वीचं मौन, कधी घरात झालेल्या तमाशानंतरचं मौन, कधी आईच्या रडण्यानंतरचं मौन, कधी वडिलांच्या निघून जाण्याचं मौन, कधी सोबत असूनही एकाकी असण्याचं मौन, कधी पूर्णपणे एकाकीचं पण मौन. अभिजितची ती भीती त्याच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसू लागली, जे बघून भूमिकाने मान हलवली. हेच किती तुमचं बोलणं मला समजत नाही आणि माझं तुम्हाला समजत नाही, पण मी समजून जाणार नाही, माहीत आहे. समजूतदार आहात तुम्ही. पण देशपांडेजी, जरा वेळेवर प्रकाश टाका बरं. भूमिकाने त्याला वेळेची आठवण करून दिली. अभिजित गप्प बसला होता. एक गोष्टीवर ठाम राहून हक्काने उत्तम मागणं
किंवा वाद घालणं त्याला समजायचं नाही. त्याचा हा हक्क न दाखवणारा अंदाज भूमिकालाही आवडत नव्हता. कधी अभिजित किती मोकळेपणाने बोलायचा आणि दुसऱ्या क्षणी असा वागायचा जणू त्याच्यात काही झालंच नाही. भूमिकाचं बोलणं ऐकून अभिजित बेडच्या दिशेने निघून गेला, जे बघून भूमिकाही त्याच्या मागे मागे आली. तिने विचार केला होता की ती बोलणार नाही, पण तिच्या डोक्यात त्याच गोष्टी चालू होत्या. खरंच आता वेळ नव्हता. आता ती याच विचारात पलंगावर जाऊन पडली. तिची नजर अभिजितवर होती. काही सेकंद भूमिकाकडे बघितल्यानंतर अभिजित आपोआप तिच्या मागून आला आणि त्याने तिला आपल्या बाहूमध्ये सामावून घेतलं. अभिजित तिच्या खांद्यावर आपली मान ठेवून डोळे मिटले आणि म्हणाला, छानपैकी राहत जा. जसा तुझा पेहराव तुझ्या आवडीनुसार असावा. भूमिका मोकळ्यापणाने हसली. लग्नानंतर ती जेव्हापासून इथे आली होती तेव्हापासून ती साडीच नेसत होती. आज असं वाटत होतं की तिने मोकळा श्वास घेतला आहे. अभिजितचं बोलणं ऐकून असं वाटलं नाही की त्याची विचारसरणी काही जुनट असेल, पण तरीही तो असा होता. माहीत नाही या माणसाला नीट कधी समजू शकेल की नाही. भूमिकाने तिच्या पोटावर ठेवलेल्या अभिजितच्या हातावर आपला हात ठेवून स्वतःला त्याच्या मिठीत शिथिल सोडलं. अजूनही तिच्या मनात त्याच गोष्टी चालू होत्या. असंच विचार करून आपलं वेडं होऊन जाऊ, त्यापेक्षा उत्तम हेच आहे की आपण त्याच्याशी बोलूनच घ्यावं, ती स्वतःशी विचार करत होती. तिने अभिजितच्या दिशेने मान वळवली. त्याला पाहताच प्रयत्न केला. अभिजितचे बंद डोळे आणि खोल होत जाणारे श्वास त्याच्या झोपायची खात्री पटवून देत होते. तेव्हा भूमिकाला राहवलं नाही. आज पुन्हा प्रयत्न करूनही ती अभिजितला हे बोलू शकली नाही. तिनेही आपले डोळे मिटले. आतापर्यंत तिने अभिजितची फारशी पारख केली नव्हती, ज्यामागे तिची स्वतःची कारणं होती. पण तिच्या बाबतीत असे किंवा इतर गोष्टी अभिजित चुकीचा नव्हता. अभिजित तिच्या सोयीसुविधेची किती काळजी घ्यायचा. अभिजितला माहीत नाही काय अडचण होती. असो, ही काही त्याची अडचण नव्हती. अशी स्थिती बहुतांश लोकांमध्ये असते, जे स्वतःला घरच्या कर्तधर्त्या समजून स्त्रियांना आपली जबाबदारी मानतात. पण काय एक स्त्री ही माणसाची केवळ एक जबाबदारी असते? जबाबदारी या शब्दाबद्दल भूमिकाला प्रचंड आक्षेप होता. काव्याच्या घरी जाण्यासाठी तयारी सुरू होती. खरेदीचं काम करताना आई सुनेला आपल्यासोबत आवर्जून ठेवत असत. विचारल्यावर भूमिकाही आपली प्रतिक्रिया लगेच द्यायची. घरातून निघून ते सगळे बाजारात जाऊन पोहोचले. बाळा, जरा फोन लाव अभिजितला, शंकरला पाठवून देईल, आई दम लागलेल्या आवाजात म्हणाल्या. त्या दोघींकडे बरीच खरेदी जमा झाली होती. भूमिकाने फोन हातात घेऊन अभिजितचा नंबर लावला. होय, सांगा. तिकडून अभिजितचा आवाज आला. अभिजित सध्या दुकानात हिशोब करत होता. मी आईसोबत बाजाराजवळ आहोत, धनवान दुकानाजवळ. तुम्ही शंकर भैयाला पाठवून द्या. भूमिकाने थेट विषय सांगितला, जो ऐकताच अभिजित उठला. समोर ग्राहक होते, ज्याला सोडून अभिजित लगेचच जाऊ शकत नव्हता. ठीक आहे, मी शंकरला पाठवतो, अभिजितने उत्तर दिलं. असे उत्तर देऊन त्याने फोन ठेवला आणि मग शंकरला जाण्यास सांगितले. मग अभिजित स्वतः ग्राहकामध्ये गुंतला. मग त्याचं मन वारंवार तिथेच जात होतं. काही वेळाने शंकर त्या दोघांचं सामान घेऊन आणि त्या दोघींना घेऊन तिथे पोहोचला. तोपर्यंत अभिजितही ग्राहकापासून मोकळा झाला होता. त्याने आईकडे पाहून मान हलवली आणि भूमिकाच्या हातातून सामान घेऊन ठेवू लागला. आईला बसवताच अभिजितने त्यांना पाणी दिलं. शंकर दुसऱ्या दुकानात जात होता तेव्हा अभिजितने म्हटलं, चहा घेऊन येतो, तोपर्यंत मी पाहतो. होय भैयाजी, असं म्हणत शंकर निघून गेला. आई दुकान पाहू लागल्या. ते दुकान आधीपेक्षा मोठं दिसत होतं. दुकान सामानाने भरलेलं होतं आणि एकापेक्षा एक सरस साड्या होत्या, जे बघून सुमती देशपांडे यांना आनंद झाला. अभिजितने किती मेहनत केली होती याची आठवण झाली तेव्हा त्यांचं मन भरून आलं. जे आई वडील आपल्या मुलांना लहान वयात काम करताना पाहत आले आहेत, त्यांच्या मनात मुलाचं पुढे जाणं किती सुख देऊ शकतं हे त्याच वेळी आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तुम्हाला क्षणभरही चैन पडत नाही का? आपण बोललो होतो ना की वेळ काढून येऊ तेव्हा करू, पण तुम्हाला समजत नाही, अभिजित आईला सुनवत म्हणाला. भूमिका अभिजितकडे पाहतच राहिली. आई एकटी काय काय सांभाळणार हे विचार करून त्यांनी हे केलं होतं. तरीही अभिजितचं दोष देणं काही थांबायचं नाव घेत नव्हतं. आईच्या हातातून ग्लास घेत अभिजित म्हणाला, आणि पाणी देऊ? नाही नाही, ठीक आहे. आईचा दम लागणं कमी झालं होतं. अभिजितने पुन्हा सुनावलं, एक ऐकत नाही तुम्ही.
स्वतःच्या मनाचंच करत असतात. आम्ही कशासाठी आहोत? इथे यायचं होतं तर फोन करायचा होता. अभिजित आपल्या आईबद्दल काळजी व्यक्त करत होता हे दिसत होतं, पण त्याची पद्धत पुन्हा भूमिकाला खटकली. भूमिकाने काहीच म्हटलं नाही. आई गप्प होत्या ते बघून भूमिका मनातल्या मनात पुटपुटली. मी कितीही पद्धत शिकवली तरीही या आईसुद्धा ना आपल्या मुलाला डोक्यावरच बसून ठेवतात. अभिजितने तिच्याकडे पाण्याच्या बाटलीचा पुढचा भाग केला आणि पंखा त्या दोघींच्या दिशेने फिरवला. थंड हवेने काहीशी थकान कमी झाली होती. अभिजित काही बोलणारच होता तोपर्यंत दुसऱ्या दुकानातून ग्राहकाचा आवाज येऊ लागला. शंकर तिथे नव्हता हे बघून अभिजित लगेचच निघून गेला. काही मुलांना त्यांचं सामान देऊन अभिजित दुकानात उभा असलेल्या माणसाशी बोलू लागला. तिथे एक ई-रिक्षा उभी होती. ठीक आहे, करतो व्यवस्था, अभिजितने उत्तर दिलं. दुकानाच्या गोदामातून तांदळाच्या गोण्या पाठीवर लादून अभिजित आला. त्याने ई-रिक्षावर सामान ठेवलं. अगदी तसंच आणखीन 2 गोण्या आणि काही त्यातहूनही जड सामानही त्याने उचललं. आई आपल्या मुलाकडे पाहत राहिल्या. त्याचे डोळे भरून आले. लहान होता तेव्हा म्हणला होता की मी वकील होईल. हुशारही होता. शिकला सवरला असता आमचं बाळ. पण आमच्या मजबुरीने आमच्या मुलाला कुठे सोडलं नाही. आईचं बोलणं ऐकून भूमिकाचं मन काहीसं पस्तावलं. अभिजितने सगळं सामान ठेवून बिलिंग करून घेतलं. तोपर्यंत शंकरही आला. त्याने सगळ्यांना चहा काढून दिला. शंकर आता दुसऱ्या दुकानाकडे आला आणि तो त्या दोघांच्या पाशी आला. आई त्याच्याकडे बघून म्हणाल्या, बघून घे सगळं सामान. तू आणि करण निघून जा आणि भूमिकाला सोबत घेऊन जा. असं म्हणत शंकरने मान हलवली. आई, तुम्ही नाही चालणार का? भूमिकाने विचारलं. मुलीच्या सासरी जाऊन थोडीच राहणार. तुम्ही लोक बघून घ्या. आईचं उत्तर ऐकून भूमिका म्हणाली, हे काय बोलणं झालं? सुमती देशपांडे हसल्या. तू नाही समजणार अजून. आईने तिचं बोलणं असंच हसण्यावर नेलं हे भूमिकाला समजलं. अभिजितने तिच्याकडे चोरट्या नजरेनं पाहिलं तर आई म्हणाल्या, ए अभिजित, ऐक, एक छानशी साडी दाखव आपल्या लेकीसाठी. मला नाही घ्यायची. भूमिकाने नकार दिला. त्या दोघांना आठवलं की मागच्या वेळी जेव्हा भूमिका आली होती तेव्हा सुमती देशपांडे यांनी अभिजितला सांगितलं होतं की भूमिका स्वतः साडी निवडेल, पण नंतर अभिजितने स्वतः साडी घेतली होती. जाशील, एवढी लोक आहेत, दाखव रे अभिजित. आई हट्ट करू लागल्या. अभिजित भूमिकाकडे पाहत होता. ती वारंवार नकार देत होती. भूमिकाने नकार दिल्यावर अभिजित काहीच बोलला नाही. आई, एवढ्या सगळ्या साड्या आहेत. आम्ही बघून बघून परेशान झालोत. आता घ्यायची नाही म्हटलं ना. भूमिका आज मानली नाही. शेवटी आईलाच माघार घ्यावा लागला. काही वेळानंतर अभिजितने त्या दोघांना रिक्षात बसवून सगळं सामान ठेवलं आणि रिक्षावाल्याला पैसे दिले. त्या दोघी आता तिथून निघून गेल्या. भूमिकाचा नकार देणं अभिजितला समजलं होतं. भूमिका अशीच होती. त्या दोघांचा प्रयत्न असायचा की एकमेकांना समजून घ्यावं, पण 2 लोकांमधला विचाराचा फरक पूर्णपणे भरून निघू शकत नाही आणि हाच त्यांचा प्रभाव होता. कमाल करतेस कधी कधी. घरी जाऊन यावर बोलूया, अभिजितने स्वतःशीच म्हटलं. मग त्याला आठवलं त्या दिवशी भूमिकाने किती काही म्हटलं होतं, पण अभिजितचं बोलणं ऐकून न निवडताच तिने साडी ठेवून घेतली होती. तीच साडी जी आधी बघून तिला आवडली नसल्याचं तिने म्हटलं होतं. तीच साडी तिने पसंत करून ठेवली होती. अभिजितने हे सगळं विचार करून एक दीर्घ श्वास घेतला. त्याची नजर एका साडीवर येऊन स्थिरावली. आकाशी रंग पाहताच त्याला जुनी आठवण आली. त्याला तो रंग आवडत नव्हता. भैया, साडी दाखवा, असा आवाज आला आणि त्याचं लक्ष वेधलं गेलं. ग्राहकाला पाहताच अभिजितने सर्व काही बाजूला सारून आपल्या कामात लक्ष दिलं. अभिजितच्या येण्याच्या प्रतीक्षेत यावेळी भूमिका खोलीत बसली होती. काव्याच्या घरी जायची तयारी वेगाने सुरू होती. सर्व तयारीमध्ये भूमिका गुंतली होती आणि आईसोबत सतत काम करत होती. वेळ अजून बाकी होता, पण मुलीच्या सासरी जायचा विषय होता. त्यामुळे आई सारी तयारी अतिशय चांगल्या प्रकारे करून घेऊ इच्छित होती, जेणेकरून कोणतीही कमतरता राहू नये. कधी येणार हे? भूमिकाने स्वतःशीच म्हटलं. प्रतीक्षेत बसलेले असताना तिचं लक्ष दुपार झालेल्या गोष्टीकडे गेलं. जेव्हा जेव्हा आई काहीतरी म्हणत असे तेव्हा भूमिकाला अभिजितबद्दल वाईट वाटू लागायचं आणि सोबतच ती अभिजितबद्दल विचार करू लागायची. असे नव्हते की पैसे कमवणे, घरची जबाबदारी घेणे ही काही लहान गोष्ट होती. या समाजाने जणू स्त्री आणि पुरुषाचे काम वाटून टाकले होते. घरची जबाबदारी म्हणजे घरातील काम स्त्रियांची जबाबदारी आणि कमावून
पैसे आणणे, घर चालवणे म्हणजे पुरुषांची जबाबदारी. विषय फक्त कामाचा नव्हता. अभिजितच्या काही सवयी भूमिकाला आवडायच्या, ज्या अभिजितला वेगळं बनवायच्या. तो काही करून त्यांचं प्रदर्शन करायचं नाही. त्याने कधी असं म्हटलं नाही की त्याने काही उपकार केले आहेत. फक्त पैसे कमवल्यामुळे स्वतःला मोठं दाखवायची त्याची सवय नव्हती. तो काही सवयीमध्ये तिला विचित्र वाटायचा, पण तिने इतर पुरुषासारखं अभिजितला कधीही कमावून घरात सर्वांची जबाबदारी घ्यायचा घमंड करताना पाहिलं नाही. आज जेव्हा अभिजित आला तेव्हा त्याच्यासोबत काही सामानही होतं. त्याने सांगितलं होतं की तो ते घेऊन येईल. त्याने सर्व सामान घेऊन एक बाजूला ठेवलं. बघून घ्या तुम्ही. भूमिका उठून अभिजित जवळ आली. आईने जे जे सांगितलं होतं त्या सगळ्यांशीच तोडून ती एक हिशोबाने पाहू लागली. तिने जेव्हा शेवटची बॅग पाहिली तेव्हा त्यात एक साडी होती. ही काव्यासाठी अतिरिक्त घेतली का? तुमच्यासाठी आहे, अभिजितने उत्तर दिलं. अभिजित स्वतःही खूप विचार करून साडी घेऊन आला होता. नाहीतर त्याला स्वतःलाच थोडं विचित्र वाटलं होतं. भूमिकाला ती आवडली की नाही, ती काही बोललेल का? तिने आधीच नकार दिला तरी तो ती घेऊन आला होता. भूमिकाने हे ऐकून अभिजितकडे पाहिलं. मी आधीच सांगितलं होतं मला नको. भूमिकाने त्या दिवशीची गोष्ट विसरली नव्हती. तिने किती वेळा सांगितलं होतं, पण अभिजित तिच्यासाठी एक साडीही निवडू शकला नव्हता. याच कारणामुळे रागात जी मनात आली ती साडी तिने ठेवून घेतली होती. मला चांगली वाटली तर घेऊन आलो, अभिजितने उत्तर दिलं. तो खूप हळू बोलला होता आणि त्याचं बोलणं ऐकताच भूमिकाचं मन आनंदाने भुई भुई नाचलं. पण तिने डोळे वाटारून अभिजितकडे पाहत थोड्या रागात म्हटलं, मग तुम्हीच नेसून घ्या. हे ऐकताच अभिजितने तिच्याकडे पाहिलं. भूमिका एक एक करून सारं सामान ठेवू लागली, पण तिने साडीची बॅग ठेवली नाही. नाराजी व्यक्त करायची ती तिची पद्धत होती. अभिजितने पुढे होणाऱ्या भूमिकाचे हात पकडले. ती थपकून थांबली. नाराजीने तिने अभिजितकडे पाहिलं तर अभिजितने तिला आपल्या जवळ ओढून घेतलं. अभिजितने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं, रंग आवडत नाही हे मला माहीत आहे. दुसरा घेऊन येऊ असं असेल तर? हे ऐकताच भूमिकाने आपले डोळे बारीक करून अभिजितकडे पाहिलं. का पाहत आहात? मला सांगितलं होतं ना तुम्हाला की हा रंग आवडत नाही, पण मला चांगला वाटला तर मी घेऊन आलो. आणि तसेही त्या दिवशी खूप बोलत होतात, सांगत होतो नापसंत करा म्हणून. जेव्हा आणतो तेव्हा सरळ नकार देता. अभिजित बोलला. भूमिकाने डोळे अजूनच बारीक केले. अभिजितचा हक्काने बोलायचा अंदाज आता तिला आवडू लागला होता, पण तिने तोंड फुगवून ठेवलं. त्या दिवशी जेव्हा मी बोलले होते तेव्हा तुम्हाला काहीच आवडत नव्हतं. किती भाव खात होतात आणि आज जेव्हा आई बोलल्या तेव्हा तुम्ही घेऊन आलात. मला सगळं समजतं तुमचं. अभिजितच्या ओठावर हसू फुललं. आता त्याला उत्तरही मिळून गेलं होतं. त्या दिवशी जेव्हा त्याने ती साडी पसंत केली होती तेव्हा तो संभ्रमात पडला होता, कारण काही वेळापूर्वी भूमिकाने म्हटलं होतं की तिला ती आवडली नाही, पण नंतर तिने तीच साडी घेतली असेल. कदाचित तिने आग्रह केल्यामुळे घेतली असेल. अभिजितने हसतच तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळपास आपल्याकडे ओढलं. तिला आपल्या जवळ आणत तो म्हणाला, काय समजता तुम्ही? सांगा जरा. मी नाही सांगणार. सोडून द्या. भूमिकाने तोंड फुगवलं, ज्यावर अभिजित तिच्या कमरेवर बोट फिरवू लागला. अभिजितला अशा प्रकारे मोकळ्यापणाने मस्ती करताना बघून भूमिकाचे डोळे मोठे झाले. तिने अभिजितकडे पाहिलं तर तो म्हणाला, आपली पसंत स्वतःवर लादल्यानंतर मग आमच्यावर रागवाल. सवय झाली की माणूस कधी आपली पसंती लादू लागतो याचा अंदाज राहत नाही. म्हणूनच माझी इच्छा असते की तुम्ही तुमच्या पसंतीला प्राधान्य द्यावं. भूमिका जणू सुन्न झाली. आता जाऊन तिला समजायला लागलं होतं की अभिजित इतका संकोच का करायचा. आता जाऊन तिला जणू सारं काही समजलं होतं. ती एकटक अभिजितकडे पाहत राहिली. किती अर्थाने समजून घ्यायचा हा माणूस. समाजात असे लोक होते. अभिजितच्या या छोट्या छोट्या सवयीही अशा होत्या, ज्यासारख्या जीवनसाथीसाठी मिळायची इच्छा एक मुलीला असते. होय, त्याची विचारसरणी वेगळी होती, पण पितृसात्तक समाजात कुठे कोणी पूर्णपणे एक स्त्रीला आपल्या बरोबरीचा दर्जा देऊ शकला आहे. स्त्री म्हणजे केवळ जबाबदारी वाटतात, घर चालवण्यासाठी महत्त्वाच्या फक्त. आपण असेच पाहणार आहात का? किती रागवणार? भूमिका स्वतःकडे पाहत असलेलं पाहून अभिजित म्हणाला. तेव्हा भूमिका आपल्या विचारातून बाहेर येत अभिजितकडे पाहू लागली. तुम्ही माझा मेंदू पूर्णपणे फिरवून टाकता. मला समजतच नाही की तुम्ही नक्की आहात तरी कसे. भूमिकाने अभिजितकडे पाहत म्हटलं. तिचं बोलणं ऐकून अभिजितच्या ओठावर हसू आलं. तो हलकासा हसून म्हणाला, असं काय आहे माझ्यात जे तुम्हाला समजत नाही? हेच की तुम्ही संपूर्णपणे. भूमिका बोलली. अभिजितचं व्यक्तिमत्व खरंच
तिला खूप गुंतवून टाकायचं. अभिजितने न समजल्यासारखं तिच्याकडे पाहिलं आणि मग हसला. मग मला समजून घ्यायचा एवढा प्रयत्न करूच नका आणि हे सगळं सोडा, इकडे या. अभिजित तिचा हात ओढून आपल्यासोबत आरशासमोर घेऊन आला. साडी काढून त्याने ती भूमिकाच्या खांद्यावर ठेवली. भूमिका त्याच्याकडे पाहत होती आणि अभिजितने तिच्याकडे पाहत हसत म्हटलं, एवढी वाईटही दिसत नाही ही साडी तुमच्यावर. एकदा नेसून तर बघा. अभिजितचं बोलणं ऐकून भूमिकाची नजर त्याच्यावरून हटली. तिने हळूच म्हटलं, मी तुम्हाला नकार दिला नव्हता. बस हे म्हणत होते की हा रंग आवडत नाही. तुम्ही पण चांगली आहे साडी. थँक्यू. अभिजित तिचं बोलणं ऐकून हसला. भूमिकाची नजर पुन्हा अभिजितवर जाऊन स्थिरावली. ती त्याच्याकडे पाहतच राहिली. अभिजित आता बाकीचं सामान ठेवू लागला होता, पण भूमिका त्याच्याकडेच बघत होती. जशी भूमिका अभिजितला समजू लागली होती त्यानुसार तिला वाटलं की त्याच्या अशा वागण्यामागे काहीतरी कारण असावं. त्या रात्री अभिजितने जे काही सांगितलं होतं ते पुरेसं होतं. कधी कधी भूमिकाला वाटायचं की तीही अभिजितला समजत नाही, पण अभिजित भांडणारा अजिबात वाटत नव्हता. काय विचार करत बसलात? इकडे या ना. अभिजित सामान आटपून भूमिकाकडे वळत म्हणाला. ती नशीब काय काय विचार करू लागली होती. त्याचा आवाज ऐकून ती अभिजितच्या मागे आली. आपल्या जागेवर येऊन पलंगावर बसत अभिजितने आपला फोन काढून एक बाजूला ठेवला आणि तो विश्रांती घेऊ लागला. शक्यतो अभिजित स्वतःचं काम करायचा, जेणेकरून आईला त्रास सहन करावा लागू नये. कारण जोपर्यंत नोकरी करत नव्हता तोपर्यंत अभिजित सर्व करायचा. पण जेव्हापासून करणने नोकरी सुरू केली होती तेव्हापासून करणही काही काम पाहू लागला होता. जेव्हा अभिजितने आपल्या आईची एवढ्या सामानासह दम लागलेली अवस्था पाहिली होती तेव्हा तो किती घाबरून गेला होता. तो प्रसंग त्याला पुन्हा आठवू लागला. तुम्ही आईला काहीच करू द्यायचं नाहीये ना? भूमिकाने हळूच म्हटलं. तिला वाटलं की कुठेतरी अभिजित तिला चुकीचं समजेल. अभिजितने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला त्रास झाला का? अरे, तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ का काढतात? मी फक्त इतक्यासाठी बोलत आहे की कोणालाही स्वतःवर इतकं अवलंबून बनवू नये की ते एकटे काही करू शकणार नाहीत. भूमिकाचा स्वतःचा दृष्टिकोन होता. तिचं म्हणणं चुकीचं नव्हतं. तिने जे पाहिलं होतं त्यानुसार ती अगदी बरोबर बोलत होती. एखाद्या व्यक्तीची इतकी सवय होऊन जाणं योग्य नाही की त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. कोणावरही अवलंबून असणं माणसाला कमजोर करतं. त्याचं स्वतःचं मूल्य काही उरत नाही. अभिजितने कोणत्याही भावाशिवाय म्हटलं, माझ्या आईने आपलं संपूर्ण आयुष्य असंच घालवलं आहे. काम करून, मेहनत करून. त्यांना कधी सुखाचा श्वास घेता पाहिलं नाही मी. एका स्त्रीचं मजबूत असणं गरजेचं आहे, पण कधीतरी कोणीतरी असावं जिच्या असताना त्यांना जाणवावं की त्यांना स्वतः सर्व काही करायची गरज नाही. हे मी माझ्या आईचं आयुष्य बनवूनच शकलो आहे. भूमिका जणू गप्पच राहिली. ती अभिजितचं बोलणं ऐकू लागली. अभिजितला ऐकणं तिला आवडायचं. त्याचं बोलणं असंच होतं. अभिजितने त्याचा अंदाजात म्हटलं, कधी त्यांना वडील असतानाही असं पाहिलं नाही की त्यांना काळजी करावी लागू नये. घरात स्वयंपाक करण्यापासून ते घराचा किराणा जमवण्यापर्यंतची कमाईही करायच्या त्या. मग माझ्या आईचा काय फायदा जे आपण त्यांची चिंता कमी करू शकलो नाही? आपल्याला विचित्र वाटेल, पण हे सगळं करता करता त्या किती थकल्या त्यांना विचारायलाही कोणी नाही. आता असं वाटतं की मी आहे तर आपण केलं पाहिजे ना. आपल्या आईला तो सुखाचा श्वास मिळावा जो त्यांना मिळू शकला नाही. माझी विचारसरणी तुम्हाला जशी वाटो तुम्ही यासाठी दोष देऊ शकता. असो, फक्त आईसाठीच नाही तर तुम्हालाही काही करायची गरज नाही. आज अभिजितचं बोलणं ऐकून असं वाटलं की तो फक्त आपल्या लहान भाऊ बहिणीसाठी मोठा भाऊ बनला नव्हता. त्याने आपल्या आईचं आयुष्यही सोपं केलं होतं. म्हणूनच तो त्यांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी रोकायचा सुद्धा. भूमिकाला आईबद्दल माहिती होती, पण त्यांच्या या संघर्षाची किंमत त्या मुलाला माहीत होती ज्याने आपल्या आईचा संघर्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. अभिजित फक्त एक चांगला भाऊच नव्हता तर एक चांगला मुलगाही होता. पण शेवटी कुठेतरी अभिजितच्या बोलण्याने भूमिकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. तुम्ही आणि तुमच्या गप्पा घरात माझ्याकडून काम करून घेता आणि मग अशा गप्पा मारतात. हा तुमचा नाही तर या समाजाच्या विचाराचा प्रॉब्लेम आहे. भूमिका सुद्धा कुठे मागे हटणार होती. अभिजितने हे ऐकून तिच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, असू शकतं. बरं, आता झोपूया का? भूमिकाने आपले डोळे बारीक करून अभिजितला रोखून पाहिलं. तिची नजर त्याच्यावर होती जो विषय बदलण्यात पटाईत होता. तिने मान हलवली. आज पुन्हा हे बोलणं अपूर्णच होतं, पण बरोबरही होतं. अभिजितची एकट्याची विचारसरणी
करणे अशी नव्हती. या समाजात मुलांना मोठंही अशा प्रकारे केलं जातं की ते स्त्रियांना केवळ जबाबदारी समजतात आणि म्हणूनच ते स्वतःपेक्षा कमीही समजतात. एक वर्गासाठी जेव्हा म्हटलं जातं की ती हे काम करू शकत नाहीत, तेव्हा दुसरा वर्ग स्वतःला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ समजेल. भूमिका याच विचारमग्नेत होती तेव्हा अभिजितने तिचा हात पकडून आपल्याकडे ओढलं. अभिजितच्या छातीवर पडता पडता भूमिका सावरली. तेव्हा तिची नजर अभिजितच्या नजरेशी जुळली. अभिजितने तिच्या कमरेवर हात ठेवत तिला आपल्या अंगावर घेतलं आणि हळूच तिच्या गालावर आपले ओठ ठेवून किस करू लागला. त्याने आपले डोळे मिटून या स्पर्शाचा अनुभव घेतला. नंतर त्याने डोळे उघडून एकटक भूमिकाकडे पाहिलं. हळूच तो म्हणाला, आई आणि पत्नीमध्ये तुलना होत नाही. दोघांची वेगवेगळी जागा आहे. तुमचं स्वतःचं महत्त्व आहे आणि त्याची जागा आहे. भूमिकाने दीर्घ श्वास घेत चिडून आपल्या उघड्या डोळ्यांनी अभिजितला रोखून पाहिलं. मी काही लढव्या भांडकुदळ नाही आहे. जेव्हा तेव्हा मला एवढं प्रेम देतात तेव्हा मी कशाला नावे ठेवू? तुम्ही पण ना, तुम्ही तर खूप गोड आहात. अभिजितने हलकेच हसून तिच्या गालाला हात लावत म्हटलं. भूमिका जवळ आली तेव्हा अभिजित तिच्या गळ्याभोवती बोटांनी स्पर्श करत म्हणाला, इतका घाम का येऊ लागलाय तुम्हाला? भूमिका लाजली. अभिजितची नजर जेव्हा तिच्यावर आली तेव्हा त्याच्या ओठावर एक मंद हास्य फुललं. भूमिकाने त्याच्या जवळून हटण्याचा प्रयत्न केला पण अभिजितने तिला ती संधी दिली नाही. तो तिला आपल्या जवळ ओढत तिच्या बाजूने वळाला आणि तिच्या छातीवर डोके ठेवून डोळे मिटून म्हणाला, झोपू द्या, खूप थकलोय. भूमिकाचे हात तसेच थबकले. तिच्या ओठावर हलकंच हसू फुललं. तिने हळूहळू अभिजितच्या केसावर हात फिरवत मोकळ्यापणाने हसली. काव्याच्या मुलाच्या मुंजीला जाण्यासाठी सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली होती. आईने ठरवलं होतं की दोन्ही भावासोबत वहिनीही जाईल आणि त्यांचं हे बोलणं ऐकून भूमिकाने जाण्यासाठी होकारही दिला होता. आज जेव्हा अभिजित घरी आला तेव्हा तो उरलेलं बाकीचं सामानही घेऊन आला होता. सर्व काही त्याने स्वतः केलं होतं, पैशाची व्यवस्था करण्यापासून ते खरेदीपर्यंत. करणला आतापर्यंत या कशाचाही अंदाज नव्हता आणि काही समजतही नव्हता. आई, मी नाही जाऊ शकणार दीदीच्या घरी. करणने नकार दिला तसा तिच्या आईचा राग अनावर झाला. सुमती देशपांडे करणकडे पाहू लागल्या. अभिजितने करणवर आपली नजर टाकली पण पुढच्या क्षणी आपली नजर काढून घेतली. भूमिकानेही काही म्हटलं नाही पण आई संतापून म्हणाल्या, का नाही जाणार तू? कोणता कलेक्टर झाला जो तुझ्याकडे थोडासा सुद्धा वेळ नाही? करणने आईचं बोलणं ऐकलं तेव्हा त्याला राग आला. अभिजित कुठेही जाण्यासाठी नकार देतो तेव्हा सुमती देशपांडे समजून जायच्या पण करण नकार देताच त्यांचा अशा प्रकारचा प्रतिसाद करणला आवडत नव्हता. भैया कुठेही जाण्यासाठी मना करतो तेव्हा तुम्ही काहीच बोलत नाही. करणचं बोलणं ऐकून अभिजितने एक नजर त्याच्याकडे टाकून मान हलकीशी हलवली. आईने जेव्हा करणला मोठ्या भावासोबत तुलना करताना पाहिलं तेव्हा त्या रागाने म्हणाल्या, त्याच्यासारखं बनायचा शौक आहे ना तुला? तर पैसे लाव, अर्धा हिस्सा दे. भावामध्ये हिस्सेदारी असते ना. तो काही स्वतःच्या मुलीवर नाही तर बहिणीवरचा खर्च करत आहे. तुझंही कर्तव्य आहे, दे तू सुद्धा. करणने हे ऐकलं तेव्हा तो गप्प बसला. अभिजितने आईच्या या बोलण्यावर मान हलवली. आई, तुला कसले उद्योग सुचले? नाहीतर काय चुकीचं बोलले मी? जेव्हा प्रत्येक गोष्टीत तुलना करायची आहे तर जिथे जबाबदारी आहे तिथेही अर्धा अर्धा हिस्सा करावा. आईचा राग शांत झाला नव्हता. लहान मुलाचं हे वागणं आता त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे जात होतं. दुसरीकडे करणला नेहमी वाटायचं की सुमती देशपांडे अभिजितच्या बाजूने असतात म्हणूनच त्याला वाईट वाटायचं. मात्र आईची ओढ करणच्या बाजूने जास्त होती. होय, तर मलाही काम आहे, ऑफिसला जावं लागतं, अभ्यासही करावा लागतो. सगळे टोमणे तर लगेचच मारून देतात, अभ्यासातही मेहनत लागते. करणने चिडून उत्तर दिलं होतं. करण खरोखरच काम आणि अभ्यास एकत्र जमवून त्रस्त झाला होता. हा एक प्रकारचा टोमणा अभिजितला लागला होता कारण अभिजित तो होता जो करणला अभ्यासासाठी नेहमी बोलत राहायचा. तुला मेहनत वाटते, इतक्या दिवसात ही अवस्था आहे, जास्त जबान चालू नकोस. नाही जायचं तर नको जाऊस, तो आहे, बघून घेईल. आईनेही त्याच अंदाजात उत्तर दिलं. अभिजित समजत होता की आजकाल करणवर कामाचा ताण जास्त होता, त्यात आता तो अभ्यासासाठीही गंभीर झाला होता. म्हणूनच अभिजितने आधीच सांगितलं होतं की आपल्या अभ्यासावर आधी लक्ष दे, त्यानंतर नोकरी कर. पण करणच्या बोलण्याने अभिजितचं मन दुखलं होतं. आई मुलाच्या मध्ये भूमिकाने काहीच म्हटलं नाही. तसेच तिने करणला काही बोलणं सोडून दिलं होतं. जिथे जे काम तिला करायचं होतं तिथे ती जबाबदारी होती.
ती पूर्णपणे करायची. बस करणने तोंड वाकडं केलं. 2 दिवस सुट्टी होईल तर पैसे कापले जातील. 1600-1700 रुपये कापले जातील. करणचं बोलणं ऐकून अभिजित सोबतच आईही चापल्या. अभिजितला जे नको होतं तेच होऊ लागलं होतं. कमाईबद्दल मोह निर्माण झाल्यावर करण पुढे कसं जाऊ शकणार हे विचार करून अभिजितचं मन अस्वस्थ झालं होतं. तिकडे आईने करणला सुनावलं, तू कधीपासून एवढा हिशोब जोडायला लागलास? भावाच्या कमाईवर होतास तेव्हा 2 दिवसात खर्च करून टाकायचास एवढा. म्हणूनच टोमणे मारतात. तुम्हीही सुनावून घ्या. मी बोललो होतो पण मला सुट्टी मिळणार नाही. मी नाही जाणार. दीदीशी बोलून घेईन, करणने उत्तर दिलं. अभिजितने दुर्लक्ष केलं पण करणची ही गोष्ट त्याला खूप वाईट पद्धतीने लागली होती. अभिजितने जेवण केलं आणि उठून बसला. भूमिकाने हात धुताच गमछा पुढे केला. त्याचं कामही महत्त्वाचं आहे. आजकाल कामावरून आल्यानंतर इतक्या उशिरापर्यंत अभ्यास करताना थकून जातात. भूमिकाचं बोलणं ऐकून अभिजित तिच्याकडे पाहू लागला. ज्या पद्धतीने भूमिका करणची बाजू घ्यायची, घरात मोठे वाद न होण्याचं कारण तेच होतं. खूप विचार जुळतात तुमच्या दोघांचे. कदाचित म्हणूनच एवढं जमतंय. अभिजितच्या एवढ्या म्हणण्यात भूमिकाने तोंड वाकडं करून त्याच्याकडे पाहत म्हटलं, मी कधी बोलले तुम्हाला काही? वाटत तर तुलाही हेच होतं ना की मी खूप जालीम आहे, मारत राहतो आपल्या भावाला? अभिजितने हात पुसत उत्तर दिलं तर भूमिकाने तोंड वाकडं केलं. इमानदारीने सर्व काही बोलून टाकायचा पश्चाताप तिला यावेळी होत होता. भूमिकाचं तोंड जसं झालं होतं ते पाहून अभिजितच्या ओठावर हसू फुललं. त्याने दीर्घ श्वास घेतला. चल निघतो मी, तुम्ही जा. लाडक्या दिराला बघा. अभिजितचं बोलणं ऐकून भूमिकाने डोळे बारीक केले. आता जर आपण भांडलो असतो तर म्हटलं असतं भांडकुदळ आहे. भांडकुदळ नाही आहात तुम्ही. आता खुश? अभिजित तिच्याकडे त्याच नजरेने पाहत राहिला. तो हलकासा हसला. गोड आहात आता खुश? अभिजितचं बोलणं ऐकून इच्छूनही भूमिकाच्या गालावर हलकीशी लाली आली. ती लाजून आपली नजर खाली झुकून बसली होती. अभिजितने हलकेच हसून गमछा तिच्या हातात देत म्हटलं, थँक्यू. तुम्ही घराला आणि जसं मला सांभाळलात त्याबद्दल. जर तुम्हाला मोबदल्यात काही मिळालं नाही, थोड्या क्षणाची शांतताही नाही. बरं जाऊ द्या आता, निघा, नाहीतर रात्री 12 वाजायला यायला माझी झोप पूर्ण होत नाही. भूमिका हसत म्हणाली. भूमिका जशी सर्व काही समजून जायची ते अभिजितला आवडायचं. अभिजित निघायसाठी आला. त्याने आपली चप्पल पायात घातली तशी करणने दुसरी चप्पल आणून अभिजितच्या पायाजवळ ठेवली. काय ही तुटलेली चप्पल घालून फिरत राहतोय? इतकी कंजूशीही चांगली नाही. करणची ती तगमग पाहून अभिजितने दीर्घ श्वास घेतला आणि ती चप्पल घालून परत निघून गेला. ते पाहून करणचं तोंड वाकडं झालं. मग सगळे मलाच बोलतात. बस घेऊन आलो होतो त्यांच्यासाठीच, पण नाही घेऊ शकत. ताटा दाखवत असतात. त्यांच्या पैशातून निघली होती. करणचं बोलणं ऐकून भूमिका इथे आली. तुम्हाला असं का वाटतं की त्यांनी तुमच्यासाठी आणली होती म्हणून ती घेतली नाही? ते असेच आहेत वहिनी. मी एकदा बोललो ना तेव्हापासून त्यांचा राग चढलाय. तेव्हापासून माझ्याशी कधी नीट बोलत नाही. जेव्हा मन करायचं धरून कुटायचे. मी तर कधीच काही म्हटलं नाही. जोपर्यंत ठीक होतं जसं बोललो बघा. तुम्हाला माहीत आहे ते असेच आहेत. बस इतरांचं करतात जेणेकरून सगळ्यांवर त्यांचा उपकार राहावा, पण त्यांच्यावर कोणताही उपकार राहू नये. करणचं बोलणं ऐकून भूमिकाने मान हलवली. असे नव्हते की करणला आपल्या मोठ्या भावाची काळजी नव्हती, पण अभिजितची प्रतिक्रिया ही अशी होऊन जायची की तो चिडून काहीही बोलून जायचा. या गोष्टीची जाणीव भूमिकालाही झाली होती. तर मित्रांनो, अभिजित आणि भूमिका यांच्यातील वाढता विश्वास करणच्या वागण्याने डळमळीत होणार का? या गुंतागुंतीच्या नात्याचा प्रवास आता कोणतं नवीन वळण घेणार हे जाणून घेण्यासाठी भूमिका नववधू या कथेचा पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.